विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या तुमच्याकडून होणारी सगळ्यात मोठी मिस्टेक म्हणजे काय? तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करताय. तुम्ही स्वतःला कमी लेखताय. तुम्हाला इतरांचे चांगले मार्क दिसतायत आणि तुम्ही स्वतःच्या परफॉर्मन्सवर संशय घेताय, की आपल्याकडून होणार नाही. वेळ निघून गेलेली आहे आणि एक चुकीच्या दिशेनं तुम्ही वाटचाल करताय. कोणतं माहितीये का? या वर्षी राहू दे. या वर्षी राहू दे. जेव्हा जेव्हा 2-3 अशा घटना माझ्यासमोर आल्या, तेव्हा मला गरज वाटली, की या विषयावर बोललंच पाहिजे. हार मानताय तुम्ही. मी माझा जुना अनुभव सांगतो, की माझ्याकडं एक पालक होते. मी नाव नाही रिव्हील करू शकत. ठीक आहे. त्यांची तयारी होती. नीटची तयारी करायची त्यांना. नीटची तयारी करायची होती. तर बऱ्याच वर्षापूर्वीची घटना आहे. 11th स्टँडर्ड झालं. पालक स्टुडंटला घेऊन माझ्याकडं आले आणि विशेष म्हणजे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत बरं का. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, की "सर 12th मध्ये तिच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा." मी म्हटलं, "करतोच आपण. सगळं छान होणार आहे, व्यवस्थित होणार आहे." "तसं नाही सर, आमचा उद्देश वेगळा आहे." म्हटलं, "काय सर तुमचं म्हणणं काय?" तर तेव्हा सर म्हणले, की "आम्ही तिला पुढल्या वर्षी लातूरला पाठवणार." शॉक होता माझ्यासाठी. म्हणलं पालक असा पण विचार करू शकतो. मग सरांनी मला एक्सप्लेन केलं. त्याचं काय सर, नीट सारखी एक्झाम एका वर्षात क्रॅक होत नाही. त्याला एफर्ट्स द्यावे लागतात. मग यावर्षी तुमच्या इथं आम्हाला सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत. यावर्षी बोर्डच्या एक्झामचा लोड आहे. पुन्हा प्रॅक्टिकल हा लोड, तो लोड. मग हे सगळं यावर्षी क्लिअर होईल आणि नेक्स्ट इयर मग ती नीटवर फोकस करू शकेल. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे जेव्हा स्टुडंट होती ना, ऑब्व्हियसली पालकांना असं बोलल्यामुळे ती निवांत झाली होती. रिलॅक्स. तरी सांगतो एक 350 च्या आसपास नीटचा स्कोर झाला. तेही फुल एफर्ट्स लावले नव्हते. का? हे वर्ष कुठं आपल्याला नेक्स्ट इयर करायचंय ना. मग सांगतो त्यानंतर ऑब्व्हियसली लातूर आणि लातूरला तेवढा सुद्धा स्कोर झाला नाही. 350 पेक्षा कमीच मार्क मिळाले. मग मी तिला विचारलं, भेटली होती का स्टुडंट मला म्हटलं, "काय नक्की काय स्कोर झाला?" ती सांगितलं, "कमी मार्क पडले." म्हटलं, "का कमी मार्क पडले? आपला तर प्लॅन वेगळा होता ना पालकांचा." ती म्हटली, "सर नाही." तिथं गेल्यानंतर त्या बॅचेसमध्ये ऑब्व्हियसली एका बॅचमध्ये हजारो मुलं असतात आणि तिनं सांगितलं, की प्रत्येक टेस्टमध्ये 720 मार्काची नीटची एक्झाम आणि शेकडो मुलं 700 पेक्षा जास्त स्कोर करत होते. तर माझा कॉन्फिडन्स येतच नव्हता आणि मला कायम कसं कमीपणाची भावना वाटायची. तिचा स्कोर पुढे जातच नव्हता. आता तणाव, तर डिप्रेशन ह्याच्यातून तिचा स्कोर गेल्या वर्षीच एवढा झाला होता, तेवढा पण झाला नाही. मग हीच तर सगळ्यात मोठी चूक आहे. तुझ्या मैत्रिणीला किंवा तुझ्या मित्राला चांगले मार्क पडतायत, ओके, काँग्रॅच्युलेशन्स म्हणा त्यांना. तुमच्यावर फोकस करा. त्यांचा स्कोर चांगला होतोय म्हणून तुम्हाला काय त्रास आहे? तुम्ही स्वतःला का कमी लेखताय? तुमच्या स्कोरमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होईल याचा विचार करा ना तुम्ही. सगळ्यात मोठी मिस्टेक सध्या तीच आहे. 10वी चे मार्क मला जास्त होते, त्याला फक्त कमी होते. आज तो खूप पुढे चाललाय, मला जमेना झालंय. मी तुम्हाला सांगतो मी दुसऱ्यांची उदाहरणं तुम्हाला काय देतोय, मी पण 11वी-12वीत यातूनच गेलोय. जर तुम्ही यातून बाहेर पडला लवकरात लवकर तर बरं होईल. पण हे बाहेर पडत असताना तुम्हाला पाहिजे कन्सिस्टन्सी. अभ्यास करायचा आहे. आता सुट्टी नाहीये बाळांनो. अजून पण बऱ्याच मुलांना सुट्टी वाटते लक्षात घ्या. ही सुट्टी नाहीये. या 15 दिवसात आता उरलेले 15 दिवस आपण कन्सिडर करूया आपण. नाहीयेत 15 दिवस, पण 2 आठवडे आहेत असं इमॅजिन करूया आपण. मग या 2 आठवड्यात जीव तोडून काम करायचंय. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. की माझ्याकडे एक 3-4 मुलांचा असा ग्रुप झालाय छानपैकी लक्षात घ्या. पुण्यावरून एक स्टुडंट आलाय. एन-डी-एसाठी पुण्याला गेला होता. तर एवढा छान अभ्यास करतोय की विचारूच नका. अजून 1-2 मुलांची नावं घेत नाही बरं का भावांनो. ती 2 मुलं पण इतका एक्स्ट्राऑर्डिनरी अभ्यासाला आता सुरुवात झाली. त्यांना कळालंय. मी समजावून सांगितलं. एक्स्ट्रा काउन्सिलिंग करावं लागलं. पालकांना बोलवून घ्यावं लागलं. त्यांना एक्सप्लेन करून सांगावं लागलं, की घरी करतोय असं वाटतंय तुम्हाला अभ्यास. सध्या चाललंय बऱ्याच ठिकाणी तसं बरं का. मुलगा म्हणतोय घरून अभ्यास करतो. मी बसतोय अभ्यास करत. कारण घरातलं कम्फर्ट झोन त्यानं बघितलाय. घरातला आराम त्याला पाहिजे. कोचिंग क्लासमध्ये, लायब्ररीमध्ये आराम नाहीये. बरं, मी लायब्ररीत जातोय, मी स्टडी हॉलमध्ये जातोय. मी तुम्हाला सांगतो, मी असे नमुने बघितलेत बरं का, की क्लासमध्ये तुम्ही स्टडीला कधीही या, फ्री आहे. नाही. स्टडी हॉल जॉइन करणार. तुम्ही महिन्याला ₹700 ₹900 चार्जेस भरतायत मुलं. का? अट्रॅक्शन, फ्री वायफाय. बास संपला विषय. आणि तिथं कोण आहे विचारायला स्टडी हॉलमध्ये? कोण आहे विचारायला? अभ्यासाला तुम्ही बसलाय. मम्मी काय किती लक्ष ठेवायचं बिचारीनं, आईनं तुमच्यावर 5-5 तास बघायचं. शेवटी दिवसभर कामं करून आईला कंटाळा आलेला असतो. ती सुद्धा दुपारी रेस्ट घ्यायचा प्रयत्न करते. बास तुम्हाला रान मोकळं पडतंय.
घरचा कम्फर्ट झोन सोडा. तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये जावा. ठीक आहे, स्टडी ऑफलाईन नसेल तर स्टडी हॉलला पैसे भरा. होय. पण घरातल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. सलग सतत अभ्यास करा. सतत अभ्यास करणं गरजेचं आहे. पण दुसरी गोष्ट मॉकचा स्कोर. पहिल्या टेस्टचा स्कोर शॉकिंग येतो. बरेच जण मग ऑटो सबमिट करतात. मग याचा कॉल आला, त्याचा कॉल आला, हा मेसेज आला, तो मेसेज आला. असं करून ते ऑनलाईन टेस्ट मग ऑटो सबमिट होतायत. हे असलं चूक करू नका लक्षात घ्या. तुमचा स्कोर जेवढा होतोय तेवढा छान व्हायला पाहिजे लक्षात घ्या. मग आता मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे बघा मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. आपल्या ऑलरेडी 4 फुल लेंग्थ टेस्ट झालेत. मग 31 तारखेला 5वी टेस्ट आहे. ओके. 2 तारखेला 6वी आहे. 4 तारखेला बीजेपीनं स्पॉन्सर केलेली टार्गेटची टेस्ट आहे. 7वी टेस्ट होईल. मग 4 तारखेनंतर 6 तारीख, 8 तारीख, 10 तारीख अशा टेस्ट आहेत. बरोबर आहे? 8, 9, 10. 10 फुल लेंग्थ टेस्ट आहेत. पण सगळ्यात इम्पोर्टंट समजा तुमची शिफ्ट 11 तारखेलाच आहे. तर 10 तारखेची टेस्ट, 8 तारखेची टेस्ट द्यायची गरज नाही. तुम्ही रिव्हिजन करायचं मी बोललोय अगोदर. पण 11 तारखेची टेस्ट झाल्यानंतर तुम्ही निदान 12, 13 हे 2 दिवस पूर्ण रेस्ट घ्या. पण 14 तारखेला परत सुरू फुल लेंग्थ टेस्ट. होय. आहे. बेकार आहे या वर्षीच लक्षात घ्या. एक एवढी महत्त्वाची परीक्षा आहे, जीव तोडून अभ्यास करून आपण देतोय आणि ती झाल्यानंतर काही रिलॅक्स नाहीच आहे. कारण सेकंड अटेम्प्ट आहे. होय. आणि सेकंड अटेम्प्टला माझा प्लॅन काय 14 तारीख, 16 तारीख, 18 तारीख, 20 तारीख, 22, 24, 26, 28, 30 पुन्हा 2 तारीख, ओके 4 तारीख, 6 तारीख, 8 तारीख. अरे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मी म्हणतो 14, 15 टेस्ट. 6 पुढं 15, 25 टेस्ट द्यायच्यात आपल्या लक्षात घ्या फुल लेंथ टेस्ट. तर अल्टरनेटिव्हला टेस्ट का ठेवायच्यात आपण? एनालिसिस तिथंच होतंय. जेव्हा एक टेस्ट होते तेव्हा 50 कन्सेप्टची आपली तयारी होते लक्षात ठेवायचं. आणि ते करत असताना मी तुम्हाला सांगतो कुठेतरी लक्षात घ्या प्रामाणिकपणा ठेवून काम करा. खूप मोठी स्वप्न ठेवा बाळांनो. पण सध्या काय होतंय, मी एक बघितलंय बरं का. मी सांगतो मी माझा प्रॉब्लेम मान्य करतो म्हणजे माझ्या जनरेशनचा. आमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम फार मोठा आहे रे बाळांनो. तुम्हाला सांगू का? क्लिअरली माझे वडील निदान सर्व्हिस करत होते. एस-टी महामंडळात डेपो मॅनेजर होते. पण पगार काही जास्त नव्हता. आम्ही 3 भावंड ओके आणि आई-वडील आम्ही 5 जणांचं कुटुंब. सगळ्या गोष्टी पूर्ण करता आल्या नाहीत आम्हाला. म्हणजे माझ्या वडिलांनी म्हणजे अक्षरशः म्हणूया सायकल मला जी घेऊन दिली त्यात पण मी 7वी का 8वी ला असताना सायकल घेऊन दिली. ते सेकंड हँड घेतले होते. टू व्हीलर तर सोडूनच द्या. मग माझ्या जनरेशनमध्ये प्रत्येकाची अशीच परिस्थिती होती. आता आम्ही फायनान्शियली स्टेबल आहोत. मग आम्हाला काय वाटतं, की आम्हाला मिळालं नाही तुम्हाला मिळावं. म्हणून आम्ही तुम्हाला सगळं देतोय. तुम्हाला गाड्या दिलेल्या आहेत. सायकल तर 1, 2, 3 लहानपासून 4-5, 4-4 सगळ्यांच्या सायकली झाल्या असतील बघा. पहिला साधी सायकल, ती नाही का दोन्हीकडे सपोर्ट असणारी. पुन्हा आणखीन भारीची सायकल, पुन्हा गिअर सायकल आणि आता तर इलेक्ट्रिक पण तुमच्यापैकी काही घेतली असेल. मग हे आम्ही तुम्हाला का प्रोव्हाईड करतोय? आम्हाला मिळालं नाही म्हणून. पण तरी पण आम्हाला तुमच्या भविष्याची काळजी आहे ना. म्हणून कधीतरी आम्ही तुम्हाला ओरडतोय अभ्यासासाठी. त्यामुळे प्लीज आम्हाला समजून घ्या. म्हणजे माझ्या जनरेशनला समजून घ्या. तुम्ही नेक्स्ट जनरेशन आता मला माहिती आहे. पण आमची इच्छा काय, की भविष्याचा विचार करून तुम्ही स्वतःसाठी अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही हार मानायची नाही. इतकं कसं घाबरताय तुम्ही? का नाही होणार तुमच्याकडून अभ्यास? होऊ शकतोय. तुम्ही लढताना दिसलं पाहिजे. मग आम्ही तुमचा स्कोर मान्य करू. मी तुम्हाला सांगतो जस्ट आत्ता मी तुम्हाला क्लिअरली काय सांगतोय, बऱ्याच पालकांना भेटतो. जस्ट लेटेस्ट एक पालकांची भेट झाली होती. ते मला म्हणले, की "सर मार्क नाहीत इम्पोर्टंट. मार्क्स पडतील. पण माझ्या मुलाला ती कन्सेप्ट एक्सप्लेन करता आली पाहिजे. त्याला बोलता आलं पाहिजे त्याच्यावर. हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. चुकतंय वेगळं, आपण करत बसतोय पाठ, पण ते नकोय. आता तो पॅटर्न तो मुद्दा तर बाजूला ठेवूया आपण. पहिली गोष्ट काय, की भरमसाठ टेस्ट असणार आहेत आपल्या रँकर्स कोर्समध्ये. ओके. तुम्ही आत्ता जॉइन झाला नसेल तर आणि अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.